लाकूडतोड्या आणि जादूचा वृक्ष. एका गहाण घनदाट जंगलात रामू नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. दररोज सकाळी तो आपल्या कुऱ्हाडीला घेऊन जंगलात जात असे आणि झाडे तोडून लाकडे गोळा करत असे. त्यानंतर ती लाकडे गावात नेऊन विकायचा आणि त्यावरच त्याचा उदरनिर्वाह होत असे. एके दिवशी रामू एका नवीन भागात गेला, जिथे त्याने एक विशाल, सुंदर वृक्ष पाहिला. त्या झाडाचे खोड सोन्यासारखे चमकत होते आणि पाने चंदनासारखी सुवासिक होती. त्याने कुऱ्हाड उचलली आणि झाड तोडण्याचा प्रयत्न केला. पण जसेच त्याने पहिला वार केला, झाडातून एक तेजस्वी प्रकाश निघाला आणि एक जादूगार त्याच्या समोर प्रकट झाला. "थांब, रामू," जादूगार म्हणाला. "हे झाड जादुई आहे. जर तू ते तोडले नाहीस, तर मी तुला एक वरदान देईन." रामूला आश्चर्य वाटले. त्याने लगेचच झाड तोडणे थांबवले आणि म्हणाला, "मला काहीही नको, फक्त माझे कुटुंब आनंदी आणि सुखी असावे." जादूगार त्याच्या प्रामाणिकपणावर खुश झाला आणि म्हणाला, "तू खरोखर चांगला माणूस आहेस. म्हणूनच मी तुला असे झाड देतो, जे रोज एक सुवर्ण फळ देईल." रामू आनंदाने घरी परतला. त्याने ते झाड आपल्या घराजवळ लावले आणि खरोखरच रोज एक सुवर्ण फळ झाडावर येऊ लागले. त्यामुळे त्याचे जीवन सुस्थितीत गेले, पण त्याने कधीही लोभ केला नाही. तो गावातील गरजू लोकांनाही मदत करू लागला. रामूच्या प्रामाणिकपणामुळे त्याचे संपूर्ण जीवन आनंदी आणि समाधानकारक झाले. आणि त्या दिवसापासून त्या जंगलातील झाडांनी एक रहस्य जपले होते की जेव्हा माणूस प्रामाणिक आणि दयाळू असतो, तेव्हा निसर्गही त्याला त्याचे बक्षीस देतो.